नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या एका खूपच थरारक आणि तितक्याच प्रेरणादायी प्रसंगाबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे आग्र्याहून त्यांच्या त्या अविश्वसनीय सुटकेची. खरं तर हा फक्त इतिहासाचा एक भाग नाहीये, तर कोणत्याही संकटावर कशी मात करायची हे शिकवणारी एक जबरदस्त कथा आहे. कधी विचार केलाय का की जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, परिस्थिती पूर्णपणे आपल्या विरोधात असते, तेव्हा एखादी व्यक्ती काय करते? हाच प्रश्न या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. ही कथा आपल्याला हेच शिकवते की अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतूनही कसा मार्ग काढता येतो. चला तर मग ह्या कथेच्या सुरुवातीला जाऊया. त्या काळातलं राजकीय वातावरण, तणाव आणि महाराजांच्या धैर्याची ही कहाणी, जिची सुरुवात झाली होती आग्रा दरबारातून आलेल्या एका आमंत्रणाने, जे खरं तर आमंत्रण कमी आणि एक सापळा जास्त होता. गोष्ट आहे साल 1666ची. मुघल सम्राट औरंगजेबानं शिवाजी महाराजांना आग्र्यातल्या त्याच्या दरबारात बोलावलं. आता औरंगजेबाच्या मनात काय आहे याबद्दल महाराजांना पूर्ण शंका होती. तरीही स्वराज्याच्या हितासाठी आणि तहाच्या गोष्टी पुढे नेण्यासाठी त्यांनी हा धोका पत्करला आणि ते पुत्र संभाजीराजांना घेऊन आग्र्याला पोहोचले. पण झालं काय की दरबारात पोहोचल्यावर औरंगजेबाने मुद्दाम, अगदी हेतुपुरस्कार महाराजांचा अपमान केला. त्यांना कमी दर्जाच्या सरदारांच्या रांगेत उभं केलं गेलं. हा काही फक्त शिष्टाचार मोडणं नव्हतं, तर हा महाराजांच्या स्वाभिमानावर केलेला थेट हल्ला होता. आता हा अपमान महाराजांना कसा सहन होणार? ते अजिबात गप्प बसले नाहीत. त्यांनी भर दरबारातच आपला संताप व्यक्त केला आणि औरंगजेबाला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. त्यांचे हे धाडस पाहून तर संपूर्ण दरबार अक्षरशः स्तब्ध झाला. अर्थात महाराजांच्या या बाणेदारपणामुळे औरंगजेब आणखीनच खवळला. आणि आता महाराजांसमोर एकच आव्हान उभं राहिलं: औरंगजेबाच्या कैदेतून सुटणं, जे त्या क्षणी खरंच अशक्य वाटत होतं. भर दरबारात झालेल्या ह्या प्रकारामुळे औरंगजेबाचा अहंकार दुखावला गेला आणि त्यानं तात्काळ शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला. ही एक अशी कैद होती जिथून सुटका होणं जवळजवळ अशक्य होतं. महाराजांना ज्या हवेलीत ठेवलं होतं तिच्याभोवती इतका कडक आणि अभेद्य पहारा होता की विचारता सोय नाही. दिवस रात्र सशस्त्र सैनिक पहारा देत होते. म्हणजे आत बाहेर करणं तर दूरच, साधं कोणी फिरकूही शकत नव्हतं. परिस्थिती इतकी बिकट होती की तिथून निसटण्याची कल्पना करणंही कुणाला शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत कोणीही हार मानली असती. पण महाराज वेगळे होते. त्यांच्या डोक्यात सुटकेची एक योजना आकार घेऊ लागली होती. हो, महाराजांनी हार नाही मानली. उलट त्यांनी आपल्या विलक्षण बुद्धीचा वापर करून एक अशी धाडसी योजना आखली जिचा कोणी विचारसुद्धा करू शकत नव्हतं. आणि इथूनच सुरू होते इतिहासातली सगळ्यात नाट्यमय सुटकेची गोष्ट. ही योजना फक्त धाडसी नव्हती, तर खूप विचारपूर्वक आखलेली होती. बघा, पहिला टप्पा, महाराजांनी आजारी असल्याचं नाटक केलं. दुसरा टप्पा, तब्येत सुधारावी म्हणून त्यांनी दररोज साधू संतांना आणि गरिबांना मिठाईचे मोठे मोठे पेटारे पाठवायला सुरुवात केली. तिसरा टप्पा, सुरुवातीला सैनिक प्रत्येक पेटारा अगदी कसून तपासायचे. पण चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, काही दिवसांनी ही रोजचीच गोष्ट झाल्यानं पहारेकरी गाफील झाले आणि तपासणी एकदम ढिली झाली. आणि आता आपण त्या कथेच्या परमोच्च क्षणाकडे आलो आहोत, जिथे ही कल्पक योजना प्रत्यक्षात उतरली आणि इतिहासाला एक नवीन, अनपेक्षित वळण मिळालं. आणि मग तो दिवस आला. मिठाईचे पेटारे रोजच्या सारखेच बाहेर जात होते, पण त्या दिवशी पहारेकऱ्यांनी ते तपासलेच नाहीत. हा तोच क्षण होता जिथे महाराजांच्या संयमाची आणि पहारेकऱ्यांच्या निष्काळजीपणाची खरी परीक्षा होती. आणि त्या दोन मोठ्या पेटाड्यांमध्ये मिठाई नव्हती, तर होते स्वतः शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. विचार करा, पहारेकऱ्यांच्या डोळ्यांदेखत अगदी त्यांच्या नाकाखालून ते त्या कैदेतून बाहेर पडले. या यशस्वी सुटकेनंतर महाराज आणि संभाजीराजे अनेक अडचणी पार करत, वेषांतर करून सुरक्षितपणे महाराष्ट्रात परतले. या एका घटनेनं मुघल साम्राज्याला खूप मोठा धक्का दिला आणि स्वराज्याचा आत्मविश्वास तर कित्येक पटींनी वाढला. पण ही केवळ एका सुटकेची कथा नाहीये. या ऐतिहासिक घटनेतून आपल्याला काही असे धडे मिळतात जे कधीच जुने होत नाहीत. चला तर मग या कथेचा खरा अर्थ काय आहे तो समजून घेऊया. या महान सुटकेतून मिळणारे महत्त्वाचे धडे म्हणजे: पहिलं, संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य सोडू नये. दुसरं,
बुद्धिमत्ता आणि संयम असेल तर कोणत्याही आव्हानावर मात करण्यासाठी मार्ग निघतोच. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं, आपल्या आत्मसन्मानासाठी ठामपणे उभं राहणं खूप गरजेचं आहे, जसं महाराजांनी त्या भर दरबारात दाखवून दिलं होतं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, प्रत्येकाच्या आयुष्यात असं आग्र्यासारखं आव्हान कोणतं आहे? ही कथा आपल्याला हेच शिकवते की योग्य रणनीती आणि धैर्याने कोणत्याही मोठ्या आव्हानावर मात करता येऊ शकते.